जर का रस्त्यात झालं त्याची जबाबदारी कोण घेईल? तो ऑन ड्युटी दारू कसा पितो? नाही बंद काय करायला लावते तू? बंद काय करायला? मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जामनेर तालुक्याच्या वाकडी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार चव्हाट्यावर आला असून 102 रुग्णवाहिकेचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते जितू झालटे यांनी चालकाला रंगेहात पकडून रुग्णवाहिकेत दारूच्या नशेत बसून असल्याचा व्हिडिओ समोर आणला आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला जात आहे. चालक जावेद तडवी याच्यावर डॉक्टरांच्या रेफरशीट शिवाय रुग्णवाहिका चालवणे आणि रुग्णांकडून अधिकचे पैसे उकळण्याचा आरोपही करण्यात आला आहे. जावेद तडवी याच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जितू झालटे यांनी केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश सोनवणे यांनी चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले आहे. या प्रकारामुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. तिचा प्रकार असा आहे, संबंधित जो 102 चालक आहे तो मद्यधुंद अवस्थेत रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंतचे पेशंट कुठलेही डॉक्टरांचे रेफर नसताना तो जामनेर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी घेऊन येत होता आणि म्हणजे सदर तो प्रत्येक पेशंटकडनं कुठली तरी पैशांची डिमांड करून पैसे घेऊन तो त्याचं व्यसन पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाची मालमत्ता वापरत असल्याचं मला स्पष्ट निदर्शनास आलेलं आहे. त्या संदर्भात मी त्याला याच्या आधीही सूचना केलेल्या होत्या की तू मद्यधुंद अवस्थेत शासनाचं वाहन जे आहे तू ते चालवू नको. त्याच्याकडे कुठलाही ID प्रूफ नसताना तो गाडी रात्रीची चालवतो. राहिली दुसरी गोष्ट, कुठेही गाडी त्याची ती थांबलेली असते. मग त्याचं मला असं वाटतं वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची सूचना नाही का, यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबद्दल काही माहिती नाही का? कारण कुठलंही रेफर नसतं, कुठलंही काही नसतं आणि ते पेशंट तिकडनं ग्रामीण एरियातनं तो शहरामध्ये आणतो. त्यावेळेस एखाद्या पेशंटच्या जीवाशी बेतल्यानंतर शासन जागे होईल का? मला असं माझा खूप म्हणजे डायरेक्ट थेट सवाल आहे. जेणेकरून कुठल्याही गर्भवती महिला असतील त्यांना 102 तात्काळ म्हणजे इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स म्हणून अवेलेबल करून दिलेली शासनाने. तो ते इमर्जन्सी जे आहे 102 त्या 102चा वापर तो साधं पोट दुखलं तरी त्या पेशंटला तो जामनेर घेऊन येतो. हे आमच्या निदर्शनास कुठलाही रेफर नसताना कुठलंही काही नसताना तो पेशंटला घेऊन येतो आणि मद्यधुंद अवस्थेत तो त्याच्या मनमानी कारभार करत आहे. याच्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही थोडी सूचना असेल, मला वाटतं त्यांनी त्याला सूट दिलेली असेल. असं काहीतरी असू शकतं का, जेणेकरून लोकांच्या जीवाशी बेतेल असा विषय, असा प्रकार त्याने केलेला आहे. त्याला साधारण शब्दात बोलल्यानंतर तो आररेवीची भाषा करत होता. जा तुझ्याकडनं काय होतं, आमचं सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे याच्यात मला असं वाटतं संबंधित अधिकारी कोण कोण इन्व्हॉल्व आहे की त्यांनी त्याला सूट दिलेली असावी, जेणेकरून तालुक्याची प्रतिमा हा विलीन करण्याचं काम करत होता. आरोग्य प्रशासन याबाबत काय दखल घेतं याच्याकडे आमचं लक्ष लागून आहे. आता आम्ही लेखी व शाब्दिक तक्रारी अधिकाऱ्यांकडे केलेल्या आहेत. याच्यावरती आम्हाला काय प्रत्युत्तर मिळतं ती आता पाहण्याचं आमचं महत्वाचं राहील. कारण 100% मला तसंच वाटतंय, कारण शासनाची लूट तो पेट्रोल डिझेल मध्येही करत असल्याचा माझा आरोप आहे. राहिली दुसरी गोष्ट, कुठल्याही पेशंटला रेफर नसताना, कुठलीही शासकीय नियमावली नसताना तो डायरेक्ट पैशांची मागणी करतो. त्याच्या फोनपेला हिस्ट्री माझ्याकडे 2-3 पेशंट लोकांनी सौम्य आवाजात सांगितलं की दादा आम्हाला तो तकलीफ देईल, आम्हाला त्रास देईल, तो खूप डेंजर माणूस आहे. आता तो काय डेंजर आहे ते पाहणं महत्वाचं आहे आमच्यासाठी. माझी मागणी एकच आहे, त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हावी आणि त्याला लवकरात लवकर निलंबित करण्यात यावं. सुद्धा प्राप्त झालेली आहे. या नागरिकांचे असे म्हणणे आहे की त्या शासकीय वाहन चालकाचा जो वाहन चालक आहे तो मद्यधुंद अवस्थेत सदर वाहन चालवत असल्याचे त्यांना निदर्शनास आले. या बाबतीचा व्हिडिओ काही दूरवाहिनीच्या माध्यमातून प्रसारित झालेला आहे, तसेच व्हायरल सुद्धा झालेला आहे. त्याचे पाहणी केली असता तो जो कंटाळी वाहन चालक आहे तो प्रथमदर्शनी मद्याच्या अवस्थेत दिसून येत आहे व त्याबाबत त्यांनी मान्यता सुद्धा केल्याचे त्या व्हिडिओद्वारे समजते. तरी त्या व्हिडिओची सत्यता पडताळून त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी येथील वैद्यकीय अधिकारी यांना समस्त चौकशीचे व सत्यनिष्ठ परिस्थिती मांडण्याचे, तसेच याबाबतचे पूर्वीचे काही त्यांचे वर्तणूक व काही तक्रारी प्राप्त आहे का याबाबतची माहिती घेऊन
संबंधित कंत्राटी वाहन चालकावर योग्य ती कारवाई करण्यात येईल व त्याचप्रमाणे तालुक्यात सुद्धा इतर शासकीय वाहनाच्या संदर्भात जर कोणत्याही नागरिकांना अशा मद्यधुंद अवस्थेत किंवा इतरत्र काही गैरप्रकारच्या मागणी वाहन चालकाकडून करण्याच्या संदर्भात तक्रारी असतील त्यांनी आपल्या वैद्यकीय अधिकारी त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे त्या संदर्भातली तक्रार करावी. माता व बालकांसाठी आपण वाहनांची सेवा व सुविधा ही नियमितपणे देत असतो. त्याचा निश्चितच की ही सेवा शासनाची सेवा जी आहे ती जे 0 ते 6 महिन्याचे बालक आहे त्यांच्यासाठी व गरोदर मातेसाठी निशुल्क स्वरूपात आहे. या संदर्भातलं कोणतं शुल्क हे आकारल्या जात नाही किंवा जाऊ नये. तरी याबाबत जर कोणी मागणी करत असेल तर त्या संदर्भात तक्रारी आल्यास संबंधितावर कारवाई निश्चित केली जाईल.